नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? मस्त मजेत ना? एस क्लास एज्युकेशन बाय सुहानीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत इयत्ता 9वीच्या राज्यशास्त्र पुस्तकातील पाठ 5वा भारत व अन्य देश. त्या अगोदर आपण पाहूया. आपण मागील प्रकरणात आपण संयुक्त राष्ट्रे आणि आंतरराष्ट्रीय संघटनेविषयी आणि शांतता रक्षणातील तिच्या भूमिकेविषयी जाणून घेतले. शांतता रक्षणाच्या कामी भारताने संयुक्त राष्ट्रांना नेहमीच सहाय्य केल्याचेही आपल्याला समजते. आपल्या भारताने बऱ्याच राष्ट्रांना नेहमीच सहायता केली आहे, मदतीचा हात दिला आहे. प्रस्तुत प्रकरणात आपण भारत आणि शेजारी राष्ट्रे यांच्या संबंधांचा चिकित्सक आढावा घेणार आहोत. भारतापासून दूरवर असणाऱ्या काही देशांशी भारताचे कशाप्रकारे संबंध आहेत हेही आपल्याला समजून घ्यायचे आहे. या पाठात आपण भारत आणि आपल्या भारतापासून असणारे जे काही देश आहेत दूरवर असणारे त्यांच्याशी आपल्या भारताचे कसे संबंध आहेत हेही आपल्याला समजून घ्यायचं आहे. इथं आपण पाहत आहोत हा नकाशा. यामध्ये दाखवले भारत आणि भारताच्या शेजारी कुठली कुठली राष्ट्र आहेत, कुठले कुठले देश आहेत ते दाखवले. बघा, भारताची राजधानी आहे दिल्ली. भारताला जोडून आहे वरती पाकिस्तानची राजधानी आहे इस्लामाबाद. नंतर भारताला इकडच्या साईडला जोडून आहे तो नेपाळची राजधानी आहे काठमांडू. नंतर भूटानची राजधानी आहे थिफू. बांगलादेशची राजधानी आहे ढाका. बांगलादेशच्या नंतर इथं म्यानमार आहे. म्यानमारची राजधानी आहे नेपिडो. नंतर म्यानमारला लागून आहे तो थायलंड, त्याची राजधानी आहे बँकॉक. नंतर इथे चीन आहे. चीन नंतर अफगाणिस्तानची राजधानी आहे काबूल. आणि अफगाणिस्तानला लागून आहे तो इराण. आणि खाली दक्षिणेला श्रीलंकेची राजधानी आहे श्री जयवर्धनापूर कोट्टी. आता मलेशियाची राजधानी आहे पुत्रजय. आणि मालदीवची राजधानी आहे माले. दक्षिण आशियाच्या नकाशाच्या आधारे भारताच्या सीमारेषा कोणकोणत्या राष्ट्रांशी जोडलेल्या आहेत ते आपण समजून घेऊया. भारताच्या उत्तरेला आहे चीन. नंतर नेपाळची सीमारेष जोडली गेली आहे भारताच्या नकाशाला, म्हणजेच भारताला. बांगलादेश, भूटान, अफगाणिस्तान आणि पाकिस्तान आणि दक्षिणेला श्रीलंकेला जोडली गेली आहे. भारताव्यतिरिक्त इतर कोणत्या राष्ट्रांच्या सीमा एकमेकांशी जोडल्या आहेत ते सांगा. अफगाणिस्तान यांची सीमारेषा जोडली गेली आहे. नंतर पाकिस्तान आणि इराण, इकडे अफगाणिस्तान आणि पाकिस्तान, आणि इकडे चीन, नेपाळ यांची सीमारेषा जोडली गेली आहे. नेपाळ आणि भूटान, बांगलादेश आणि भूटान, म्यानमार आणि बांगलादेश, थायलंड आणि म्यानमार, आणि चीन आणि म्यानमार, मलेशिया आणि थायलंड या देशांच्या सीमारेषा भारताव्यतिरिक्त जोडल्या गेल्या आहेत. आता आपण पाहूया भारत आणि शेजारी राष्ट्रे. भौगोलिक आणि राजकीयदृष्ट्या भारताचे आशिया खंडात महत्त्वाचे स्थान आहे. भौगोलिक आणि राजकीयदृष्ट्या भारताचं कसं आहे, आशिया खंडात महत्त्वाचं स्थान आहे. भारताच्या शेजारी राष्ट्रामध्ये अफगाणिस्तान, पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश, म्यानमार, नेपाळ, भूटान, चीन, मालदीव यांचा समावेश होतो. समानता, परस्पर आदर या मूल्यांना भारताच्या परराष्ट्र धोरणात महत्त्व आहे. समानता आणि परस्पर
आदर ही जी मूल्ये आहेत याचा परराष्ट्र धोरणातही महत्त्व आहे या मूल्यांचा. या मूल्यांना अनुसरूनच भारताने शेजारी राष्ट्रांशी संबंध प्रस्थापित केले आहेत. भारतीय उपखंडात भारत हा आकाराने सर्वात मोठा देश आहे. तसेच आर्थिक आणि तंत्रज्ञानाच्या दृष्टीने देखील भारत अधिक विकसित आहे. त्यामुळे दक्षिण आशियाई राष्ट्रांमध्ये भारताचा प्रभाव असणे स्वाभाविकच आहे. भारतीय उपखंडात भारत हा कसा आकाराने मोठा देश आहे आणि आर्थिक आणि तंत्रज्ञानाच्या दृष्टीने देखील भारत कसा आहे अधिक विकसित आहे. त्यामुळे दक्षिण आशियाई राष्ट्रामध्ये भारताचा प्रभाव असणे स्वाभाविक आहे. आता भारत आणि पाकिस्तान आपण पाहूया. 1947मध्ये भारताची फाळणी होऊन भारत आणि पाकिस्तान हे दोन स्वतंत्र देश निर्माण झाले. 1947मध्ये भारताची फाळणी झाली आपल्याला सर्वांना माहीतच आहे आणि त्यावेळी भारत आणि पाकिस्तान हे स्वतंत्र देश निर्माण झाले. आता भारत पाकिस्तान पाहूया आपण. भारत पाकिस्तान या दोन्ही देशांच्या संबंधावर 3 समस्यांचा प्रभाव आहे. पहिली समस्या आहे दोन्ही राष्ट्रांच्या जागतिक दृष्टिकोनातील फरक. दुसरा आहे काश्मीर समस्या आणि तिसरा अण्वस्त्र विषयक संघर्ष. भारत आणि पाकिस्तान या दोन्ही राष्ट्रांचे जगाकडे पाहण्याचे दृष्टिकोन वेगळे आहेत. भारतीय जागतिक दृष्टिकोनानुसार भारताने शीतयुद्धकालीन लष्करी संघटनांना विरोध केला आणि भारत पाकिस्तान संघर्ष द्विपक्षीय म्हणजे आपापसात सोडवण्याचा प्रयत्न केला. 1972 साली करण्यात आलेला सिमला करार या तत्वावरच आधारलेला होता. 1972 साली जो सिमला करार झाला तो याच तत्वावर आधारित होता. परंतु याउलट पाकिस्तानने काय केलं? पाकिस्तानने इस्लामी जगताशी आणि चीनशी संबंध राखण्याचा प्रयत्न करून अमेरिकेच्या लष्करी संघटनेत प्रवेश केला. पाकिस्तानला भारताशी संबंध प्रस्थापित करण्याबाबत काश्मीर हा सर्वात महत्त्वाचा वाटतो. पहिले भारत पाकिस्तान युद्ध काश्मीर प्रश्नावरून 1965मध्ये झाले. सगळ्यात पहिले भारत आणि पाकिस्तान युद्ध 1965मध्ये झाले. त्यावेळी काय विषय होता तर काश्मीर प्रश्न. दोन्ही देशातील संघर्ष सोडवण्यासाठी 1966मध्ये ताश्कंत करार झाला. मग या दोन्ही देशांमधले जे संघर्ष आहे तो सोडवण्यासाठी काय करण्यात आलं? 1966 आता 1965मध्ये युद्ध झालं दोघांमध्ये, पण हा आता संघर्ष थांबवण्यासाठी काय केलं? 1966मध्ये ताश्कंत करार झाला. परंतु त्यातून काही साध्यच झाले नाही. 1971चे युद्ध हे जरी बांगलादेशच्या निर्मितीसाठी असले त्यासही काश्मीर प्रश्नाची बाजू होतीच. 1972मध्ये शिमला कराराने भारत आणि पाकिस्तान यांच्यातील परस्पर देवाणघेवाणीसाठी एक नवा आराखडा तयार केला. 1999मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात कारगिल क्षेत्रातील पाकिस्तानने केलेल्या घुसखोरीमुळे पुन्हा संघर्ष निर्माण झाला. आजही काश्मीर हेच दोन्ही देशातील संघर्षाचे कारण आहे. संघर्षाचे स्वरूप मात्र बदललेले आहे आणि संघर्षाच्या या नव्या प्रकाराचे वर्णन दहशतवादाची समस्या असे करता येईल. आता भारत आणि पाकिस्तान यांच्या संघर्षामध्ये मेन प्रश्न आहे तो काश्मीर प्रश्नच आहे. दोघांनाही वाटतं काश्मीर आपला आहे म्हणून. भारत पाकिस्तान युद्ध काश्मीर प्रश्नावर 1965मध्ये पहिलं युद्ध झालेलं. मग दोन्ही देशातील संघर्ष सोडवण्यासाठी काय केलं? 1966मध्ये ताश्कंत करार केला, पण त्यातून काहीच साध्य झालं नाही, काहीच निष्पन्न झालं नाही. मग नंतर 1971चे हे युद्ध जरी बांगलादेशच्या निर्मितीसाठी असले, 1971 साली बांगलादेशासाठी निर्मितीसाठी हे युद्ध झालेलं, परंतु त्यावेळीही काश्मीर प्रश्न हाच मेन प्रश्न होता. मग 1972मधील काय झालं? शिमला कराराने भारत आणि पाकिस्तान यांच्यातील परस्पर देवाणघेवाणीसाठी एक नवा आराखडा तयार करण्यात आला. परंतु 1999मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात कारगिल क्षेत्रातील पाकिस्तानने केलेल्या घुसखोरीमुळे पुन्हा संघर्ष निर्माण झाला. आजही काश्मीर हेच दोन्ही देशातील संघर्षाचं कारण आहे. मग संघर्षाचे स्वरूप जरी बदलले आहे तरी संघर्षाच्या नव्या प्रकारचे वर्णन दहशतवादाची समस्या असे करता येईल.
भारत आणि पाकिस्तान ह्या दोन्ही देशांनी 1998मध्ये अणुचाचण्या केल्या आणि त्यामुळे या क्षेत्रात शांतता आणि सुरक्षिततेसंबंधित नव्या चिंता निर्माण झाल्या आहेत. 1998मध्ये काय झालं, भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांनी अणुचाचण्या केल्या. मग त्यामुळं काय झालं, या क्षेत्रात कशी शांतता आणि सुरक्षेसंबंधी चिंता वाढल्या. मग या दोन्ही देशात आण्विक संघर्ष होऊ नये असे अनेक राष्ट्रांना वाटते. भारत पाकिस्तान संबंधातील आणखी एक समस्या म्हणजे सर क्रिक क्षेत्रातील सीमेविषयीचा वाद होय. दोन्ही देशांनी परस्परांमध्ये संवाद साधण्याचे प्रयत्न केले आहेत. परस्परांमध्ये संवाद साधण्याचे प्रयत्न तर झालेले आहेत, परंतु पाकिस्तान ज्या प्रकारे भारताच्या विरोधात दहशतवाद्यांना पाठिंबा देत आहे आणि दहशतवादी कारवाया घडवून आणत आहे, ते पाहता संवादाचे सर्व प्रयत्न अयशस्वी ठरत आहे. म्हणजे भारत जरी सामोपचाराने सामोपचाराने मिटवायचा प्रयत्न करत असला तरी पाकिस्तानला ते मंजूर नाही. पाकिस्तान काय करतं, भारताच्या विरोधात दहशतवाद्यांना पाठिंबा देत राहतं आणि दहशतवादी कारवाया घडवून आणतो, हे आपल्याला सर्व माहीतच आहे. मग त्यामुळे काय होतं, जे भारत काही संवाद साधण्याचा प्रयत्न करतं ते सर्व अयशस्वी ठरत आहे. आता भारत चीन आपण पाहूया. भारत आणि चीन यांच्यातील संघर्ष दोन प्रश्नांशी निगडीत आहे. एक आहे सीमा प्रश्न आणि दुसरा आहे तिबेटचा दर्जा. भारत आणि चीन यांच्यात सीमेवरून जो वाद आहे तो अक्साई चीन आणि मॅकमोहन रेषा या क्षेत्रांशी संबंधित आहे. भारत आणि चीन यांच्या संघर्षामध्ये दोन प्रश्नांशी निगडीत आहे. दोन प्रश्न आहेत, त्याच्यामध्ये एक प्रश्न आहे तो सीमा प्रश्न आणि दुसरा आहे तो तिबेटचा दर्जा. भारत आणि चीन यांच्या सीमेवरून जो वाद आहे तो अक्साई चीन आणि मॅकमोहन रेषा या क्षेत्रांशी संबंधित आहे. चीनचा दावा आहे की अक्साई चीन आणि मॅकमोहन रेषेच्या दक्षिणेकडील प्रदेश म्हणजे तो आहे अरुणाचल प्रदेश, हा चीनचा भूप्रदेश आहे आणि मॅकमोहन रेषा ही आंतरराष्ट्रीय सीमारेषा आहे, हे चीन मान्य करत नाही. मग हा सीमावाद संवादाच्या मार्गाने सुटावा म्हणून भारताने अनेक वेळा प्रयत्न केले, परंतु त्यास फारसे यश आले नाही. 1962मध्ये चीनने भारतावर आक्रमण केले. आता तिबेट हे पारंपरिकदृष्ट्या एक स्वायत्त क्षेत्र होतं. तिबेट कसं होतं, पारंपरिकदृष्ट्या एक स्वायत्त क्षेत्र होतं, म्हणजे स्वतंत्र होतं. परंतु चीन त्या प्रदेशात आपले लष्करी नियंत्रण सातत्याने वाढवत असल्याने तिबेटचा दलाई लामा यांनी भारतात राज्याश्रय घेतला आणि ही बाब दोन्ही देशातील संघर्षाला कारणीभूत ठरली आहे. आता दुसरा प्रश्न आहे तिबेटचा दर्जा. परंतु तिबेट हे कसं होतं, पारंपरिकदृष्ट्या एक स्वतंत्र क्षेत्र होतं, परंतु चीनने काय केलं, त्या प्रदेशात आपले लष्करी नियंत्रण सातत्याने वाढवत राहिले ते. मग तिबेटचं दलाई लामा यांनी काय केलं, भारताचा आश्रय घेतला, भारताची मदत घेतली. या बाबीमुळे काय झालं, दोन्ही देशामधील संघर्ष वाढायला लागला. चीन आणि पाकिस्तान यांच्यातली मैत्री चीन पाकिस्तानला करत असलेला शस्त्रपुरवठा आणि क्षेपणास्त्र आणि अण्वस्त्रांचे तंत्रज्ञान यामुळे भारताच्या सुरक्षेला असणारा धोका अधिकच वाढत आहे. आता इकडे चीन आणि भारत यांच्यामध्ये संघर्ष आहे, बरोबर. मग चीन आणि पाकिस्तान यांच्यामध्ये काय झालं, मैत्री झाली. मग त्यामुळे चीन काय करतं, पाकिस्तानला शस्त्रपुरवठा करतं, क्षेपणास्त्र आणि अण्वस्त्रांचं तंत्रज्ञान देतं. त्यामुळं काय झालं, भारताच्या सुरक्षेला धोका निर्माण झाला आहे आणि तो वाढतच आहे धोका. त्यामुळे पाकिस्तान आणि चीन यांची मैत्री तसेच भारताच्या इतर शेजारी राष्ट्रांमध्ये वाढत असलेला चीनचा प्रभाव ही भारतासाठी काळजीची बाब आहे. असे असूनही भारताने चीनशी संबंध सुधारण्याचा कायमच प्रयत्न केला आहे. असे जरी असलं तरी भारताने काय केलं आहे, चीनशी आपले संबंध चांगले व्हावेत म्हणून कायमच प्रयत्न करत आले आहे. या दोन देशामधील सीमा प्रश्न चर्चेच्या माध्यमातून सोडवण्यासाठी संयुक्त कार्यकारी गटाची स्थापना करण्यात आली आहे. चीन आणि भारत या दोघांचाही आर्थिक विकासाचा वेग वाढल्यानंतर दोघांमधील व्यापारी संबंध बळकट होण्यास सुरुवात झाली. दोघांमधील आर्थिक व व्यापारी संबंध सुधारल्यामुळे रशिया, चीन आणि भारत यांच्यातील चर्चेच्या फेऱ्यामुळे हळूहळू भारत-चीन संबंधात सुधारणा होत आहे. त्यांच्यातील सीमा प्रश्न जरी सुटलेला नसला तरी तो थोडा मागे पडलेला आहे आणि इतर क्षेत्रातील संबंधांना
प्राप्त झाले आहे. आता आपण पाहूया भारत आणि अन्य शेजारी राष्ट्रे. आता पहिलं राष्ट्र आहे ते अफगाणिस्तान. अफगाणिस्तानमध्ये राजकीय अस्थिरता मोठ्या प्रमाणावर आहे. तालिबान या दहशतवादी संघटनेचे तेथील वर्चस्व हे त्याला कारणीभूत आहे. अफगाणिस्तानमध्ये काय आहे तर राजकीय अस्थिरता जास्त आहे, मोठ्या प्रमाणावर आहे. कशामुळे तर तालिबान या दहशतवादी संघटनेचे तेथे वर्चस्व आहे. अफगाणिस्तानामध्ये शांतता, सुरक्षितता आणि स्थैर्य आणणे आणि तेथील हिंसाचाराला आळा घालणे, लोकशाही सरकार स्थापन करण्यास मदत करणे यासाठी भारताने अफगाणिस्तानला मदत देऊ केली आहे. अफगाणिस्तानमध्ये काय पाहिजे? शांतता, सुरक्षितता आणि स्थैर्य, आणि तेथील जे हिंसाचार आहे त्याला जरा आळा घातला गेला पाहिजे आणि लोकशाही सरकार स्थापन करण्यास मदत करणे यासाठी भारताने काय केले? अफगाणिस्तानला मदत देऊ केली आहे. तसेच युद्धामुळे नष्ट झालेल्या दळणवळणाच्या सुविधा निर्माण करणे, रस्ते बांधणे, विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रात सहकार्य, शाळा, आरोग्य सुविधा, सिंचन प्रकल्प याची उभारणी अशा सर्व क्षेत्रात भारत अफगाणिस्तानला मदत करत आहे. म्हणजेच आपण पाहिलं आपल्या भारताचं पहिल्यापासून कसं सूत्र आहे तर सर्व देशांना मदत करणे, सर्वांशी सामोपचाराने राहणे असंच आहे. आता आपण पाहूया बांगलादेश. आजचा बांगलादेश म्हणजे पूर्वीचा पूर्व पाकिस्तान. पाकिस्तानच्या निर्मितीच्या वेळी पाकिस्तानची विभागणी पश्चिम आणि पूर्व पाकिस्तानमध्ये झाली होती. मग पश्चिम पाकिस्तान व पूर्व पाकिस्तान यांच्यामध्ये भाषिक फरक होता. तसेच अन्य राजकीय संघर्षही होते. त्यातूनच बांगलादेश मुक्ती चळवळीचा उगम झाला. काय झालेलं तर आजचा जो बांगलादेश आहे तोच म्हणजे पूर्वीचा पूर्व पाकिस्तान आहे. मग पाकिस्तानच्या निर्मितीच्या वेळी काय झालं? पाकिस्तानची विभागणी पश्चिम पाकिस्तान आणि पूर्व पाकिस्तान असे दोन भागात झाली होती. मग पश्चिम पाकिस्तान कसं आहे व पूर्व पाकिस्तान यांच्यामुळे फक्त भाषिक फरक होता, भाषांमध्ये फरक होता त्यांच्या, आणि तसेच अन्य राजकीय संघर्षही होते त्यांच्यामध्ये. मग त्यातूनच काय झालं? बांगलादेश मुक्ती चळवळीचा उगम झाला. या चळवळीने काय बांगलादेश पाकिस्तानच्या वर्चस्वापासून मुक्त करण्यात पुढाकार घेतला. त्या चळवळीमुळे बांगलादेशला काय केलं? पाकिस्तानच्या वर्चस्वापासून मुक्त करण्यात आलं. मग बांगलादेश मुक्ती संग्रामात भारताने बांगलादेशवासियांना मदत केली. बांगलादेशाची निर्मिती 1971मध्ये झाली. भारत आणि बांगलादेश यांच्यातील पाणी वाटपासंबंधी आणि सीमारेषेसंबंधी काही करार झाल्यामुळे त्यांच्यातील संघर्ष संपून आता त्यांच्यातील व्यापारी संबंध अधिक वाढण्यास सुरुवात झाली आहे. बांगलादेशची निर्मिती कधी झाली? 1971मध्ये. मग भारत आणि बांगलादेश यांच्यातील पाणी वाटपासंबंधी आणि सीमेरेषेसंबंधी काही करार झाले आणि त्यांच्यातील संघर्ष संपून आता त्यांच्यातील व्यापारी संबंध अधिक वाढण्यास सुरुवात झाली आहे. म्हणजेच बांगलादेश आणि भारत यांच्यामध्ये व्यापारी संबंध वाढण्यास आता सुरुवात झाली आहे. आता आपण पाहू दक्षिणेला असलेला आपला श्रीलंका. श्रीलंका या आपल्या शेजारी राष्ट्राशी भारताचे संबंध मैत्रीपूर्ण आहेत. श्रीलंकेतील तामिळ लोक आणि श्रीलंकेचे सरकार यांच्यातील संघर्षामुळे 1985 नंतर श्रीलंकेत राजकीय अस्थिरता निर्माण झाली होती. त्यावेळी श्रीलंका सरकारच्या मदतीसाठी भारताने शांतीसेना पाठवली होती. सागरी क्षेत्रात सुरक्षेच्या दृष्टीने श्रीलंकेशी असलेले मैत्रीचे संबंध महत्त्वाचे आहेत. श्रीलंका आणि आपल्या शेजारी राष्ट्राशी भारताचे कसे संबंध मैत्रीपूर्ण आहेत. श्रीलंकेतील तामिळ लोक आणि श्रीलंकेचे सरकार यांच्यातील संघर्षामुळे काय झालं? 1985 नंतर श्रीलंकेत राजकीय अस्थिरता निर्माण झाली होती. मग त्यावेळी श्रीलंका सरकारच्या मदतीसाठी भारताने काय केलं? शांतीसेना पाठवली आणि सागरी क्षेत्रात सुरक्षेच्या दृष्टीने श्रीलंकेशी असलेले मैत्रीचे संबंध महत्त्वाचे आहेत. आता आपण पाहूयात नेपाळ. नेपाळ आणि भूटान हे चारही बाजूने डोंगरी भूभागाने वेढलेले देश आहेत. त्यांच्या सीमा भारताशी आणि चीनशी जोडलेल्या आहेत. भारत व नेपाळ यांच्यातील मैत्रीपूर्ण संबंधाचा पाया 1950 साली भारत नेपाळ मैत्री कराराने घातला गेला. 1950 साली कुठला करार झालेला? भारत नेपाळ मैत्री करार. त्यामुळे काय झालं? भारत आणि नेपाळ यांच्यामध्ये मैत्री निर्माण झालेली. या कराराने काय झालं? नेपाळमधील नागरिकांना भारतामध्ये सहजच प्रवेश नव्हे तर सरकारी नोकरी आणि उद्योग करायचा देखील परवाना मिळाला आहे. 1950मध्ये भारत नेपाळ मैत्री हा करार झाला. त्यावेळी काय झालं?
नेपाळमधील नागरिकांना भारतामध्ये सहज प्रवेश भेटत असे आणि सरकारी नोकरी आणि उद्योग करण्याचाही परवाना मिळाला आहे. त्यामुळे तुम्हाला माहिती आहे आपल्या देशामध्ये नेपाळी लोक आहेतच, यांचं प्रमाणही जास्त आहे. मग नेपाळमध्ये राजेशाही होती. मग 1990 साली काय झालं, नेपाळची लोकशाहीच्या दिशेने वाटचाल सुरू झाली. नेपाळमध्ये पहिली काय होती, राजेशाही होती. मग 1990 साली काय झालं, लोकशाहीच्या दिशेने वाटचाल सुरू झाली. आर्थिक प्रगती, पायाभूत सुविधा, अन्नविषयक गरजा आणि व्यापार यासाठी आणि ऊर्जेसाठी नेपाळ भारतावर अवलंबून आहे. आता नेपाळ आणि भारत यांच्यामध्ये मैत्रीपूर्ण करार झालेलाच आहे आणि त्यामुळे काय आहे, आर्थिक प्रगती, पायाभूत ज्या सुविधा आहेत, अन्नविषयक ज्या गरजा आहेत आणि व्यापार यासाठी नेपाळ भारतावरच अवलंबून आहे. नेपाळमधील 2015मध्ये झालेल्या भूकंपाच्या वेळी भारताने नेपाळला मदत केली होती. 2015 साली नेपाळमध्ये मोठा भूकंप झाला होता, त्यावेळी भारताने काय केली, नेपाळला मदत केली होती. तर पाहूयात भूटान. भूटानच्या संरक्षणाची जबाबदारी भारतावरच आहे. भूटानमध्ये पाण्याचा प्रचंड स्रोत आहे. या पाण्याचा वापर करून मोठ्या प्रमाणावर वीज निर्मिती करण्याच्या प्रकल्पात भारताने सहकार्य केले आहे. भूटानमध्ये काय, पाण्याचा प्रचंड स्रोत आहे, म्हणजे भूटानमध्ये पाण्याचं प्रमाण जास्त आहे. मग या पाण्याचा वापर करून भारतात काय होतं, तर वीज प्रकल्पात भारताने त्याला सहकार्य केलं आहे भूटानला. आता आपण पाहूया म्यानमार. म्यानमार हे भारताच्या पूर्वेकडे असलेल्या आग्नेय आशियाई राष्ट्रांना भारताशी जोडणारे प्रवेशद्वार आहे. मग या भागात विकसित होत असलेल्या लोहमार्ग आणि महामार्गामुळे दक्षिण आशिया, मध्य आशिया आणि आग्नेय आशिया एकमेकांशी जोडले जातील. त्यामुळे या प्रदेशातील व्यापार आणि आर्थिक देवाणघेवाण वाढेल. म्यानमार हे भारताच्या कुठे आहे, पूर्वेकडे असलेल्या आग्नेय आशियाई राष्ट्रांना भारताशी जोडणारे प्रवेशद्वार आहे. मग या भागात विकसित होत असलेला लोहमार्ग आणि महामार्गामुळे काय होतं, दक्षिण आशिया, मध्य आशिया आणि आग्नेय आशिया एकमेकांशी जोडले जातात. मग त्यामुळे प्रदेशातील व्यापार आणि आर्थिक देवाणघेवाण वाढेल. आपण पाहूया म्यानमार आणि आंग सी क्यू. म्यानमारमध्ये लष्करी राजवटीविरुद्ध दीर्घकाळ लढा देऊन लोकशाही प्रस्थापित करण्याचे श्रेय आंग सी क्यू यांना दिले आहे. त्यांना शांततेसाठीचा नोबेल पुरस्कारही मिळाला आहे. म्यानमारमध्ये लष्करी राजवटीविरुद्ध दीर्घकाळ लढा देऊन लोकशाही प्रस्थापित करण्याचे काम आंग सी क्यू यांनी केलं आणि त्यांना शांततेसाठीचा नोबेल पुरस्कारही मिळाला आहे. दक्षिण आशियाई सहकार्य संघटना म्हणजे सार्क. सार्क ही दक्षिण आशियाई राष्ट्रांनी 1985मध्ये स्थापन केलेली प्रादेशिक संघटना आहे. सार्कची स्थापना कधी झाली, 1985मध्ये. मग दक्षिण आशिया राष्ट्रामध्ये आर्थिक सहकार्य निर्माण करणे आणि त्याद्वारे संपूर्ण दक्षिण आशियाचा विकास साधणे हा या संघटनेचा हेतू आहे. काय आहे या संघटनेचा हेतू? दक्षिण आशिया राष्ट्रामध्ये आर्थिक सहकार्य निर्माण करायचं आणि त्याद्वारे संपूर्ण दक्षिण आशियाचा विकास साधणे हा या संघटनेचा हेतू आहे. सार्क संघटना म्हणजे सर्व दक्षिण आशियाई देशांनी एकत्र येऊन आपल्या समान प्रश्नांची व समान हितांची चर्चा करण्याचे व्यासपीठ होय. दारिद्र्य निर्मूलन, शेतीचा विकास, तंत्रज्ञानातील क्रांती हे दक्षिण आशिया देशांचे काही समान हितसंबंध आहेत. दक्षिण आशियाई देशांना परस्परांशी व्यापार करणे अधिक सोपे जावे म्हणून सार्कच्या व्यासपीठावर काही महत्त्वाचे करार करण्यात आले. त्यानुसार संपूर्ण दक्षिण आशियाचे एक मुक्त व्यापार क्षेत्र निर्माण करण्याचे ठरवण्यात आले आहे आणि दक्षिण आशिया राष्ट्राच्या समान विकासासाठी दक्षिण आशियाई विश्वविद्यालय यांसारख्या संस्था आणि दक्षिण आशियाई मुक्त व्यापार क्षेत्र हा करार करण्यात आला आहे. सार्क तुम्ही बघताच आहात तिथं सार्कचं चिन्ह आहे हे. दक्षिण आशियाई सहकारी संघटना म्हणजे सार्क. सार्क ही एक दक्षिण आशियाई राष्ट्राने 1985मध्ये स्थापन केलेली प्रादेशिक संघटना आहे. दक्षिण आशियाई राष्ट्रामध्ये कसं आहे, आर्थिक सहकार्य निर्माण करणे आणि त्याद्वारे संपूर्ण दक्षिण आशियाचा विकास साधणे हे या संघटनेचा मुख्य हेतू आहे. दक्षिण आशिया जे आहे
त्याचा पूर्ण विकास साधणे आणि आर्थिक सहकार्य निर्माण करणे हा मागचा हेतू आहे. सार्क संघटनांचं काय आहे, सर्व दक्षिण आशियाई देशांनी एकत्र यायचं आणि समान प्रश्नांची आणि समान हितांची चर्चा करायची. दारिद्र्य निर्मूलन, शेतीचा विकास, तंत्रज्ञानातील क्रांती हे दक्षिण आशियाचे जे देशांशी काही समान हितसंबंध आहेत आणि दक्षिण आशियाई देशांना परस्परांशी व्यापार करणे अधिक सोपे जावे म्हणून सार्कच्या व्यासपीठावर काही महत्त्वाचे करार करण्यात आले. त्यानुसार काय आहे, संपूर्ण दक्षिण आशियाचे एक मुक्त व्यापार क्षेत्र निर्माण करण्याचे ठरवण्यात आले. दक्षिण आशियाई राष्ट्राच्या समान विकासासाठी दक्षिण आशियाई विश्वविद्यालय यांसारख्या संस्था आणि दक्षिण आशियाई मुक्त व्यापार क्षेत्र हा करारही करण्यात आला. आता सार्क संघटनेची स्थापना का केली गेली असेल, सार्कमध्ये आज किती सदस्य देश आहेत, दक्षिण आशियाई देशाचे समान हितसंबंध कोणते आहेत, ह्या जरा प्रश्नांचा तुम्हाला विचार करावा लागेल. आता म्यानमारकडून आपल्याला भारताला नैसर्गिक वायूची आयातही करता येते म्यानमारकडून. आता आपण पाहूया मालदीव. भारत आणि मालदीव यांच्यातील संबंध सुरुवातीपासूनच मैत्रीपूर्ण आहेत. भारताच्या दक्षिणेला असणारे हे छोटे राष्ट्र अनेक कारणांसाठी भारतावर अवलंबून आहे. 1981 पासून या दोन राष्ट्रांनी व्यापार संबंध प्रस्थापित केले आहेत. पायाभूत क्षेत्रांचा विकास आणि आरोग्य, दळणवळण अशा क्षेत्रामध्ये भारताने मालदीवला मोठ्या प्रमाणावर आर्थिक मदत केली आहे. 2006 नंतर त्यांच्यामध्ये संरक्षण क्षेत्रालाही सहकार्याला सुरुवात झाली आहे. भारताने मालदीवला सुरक्षा व्यवस्था बळकट करण्यासाठी मदत करण्यास सुरुवात केली आहे. अवकाश सहकार्य, ऐतिहासिक वस्तूंचे जतन, पर्यटन या क्षेत्रात दोन्ही राष्ट्रांनी करार केले आहेत. तसेच दहशतवाद्यांसारख्या समस्येसाठी लढण्यासाठी सहकार्य करायचे ठरवले आहे. आपण आता बघतच आहोत की भारत सर्वच देशांना मदत करत आहे. भारत आणि मालदीव यांच्यामध्ये कसं आहे, सुरुवातीपासूनच चांगले संबंध आहेत, मैत्रीपूर्ण संबंध आहेत. भारताच्या दक्षिणेला असलेले हे छोटे राष्ट्र कसं आहे, अनेक कारणांसाठी भारतावरच अवलंबून आहे. 1981 पासून या दोन राष्ट्रांनी व्यापारी संबंध प्रस्थापित केले आहेत. पायाभूत क्षेत्राचा विकास, आरोग्य, दळणवळण अशा क्षेत्रामध्ये भारताने काय केले, मालदीवला मोठ्या प्रमाणात मदत केली आहे, आर्थिक मदत केली आहे. 2006 नंतर त्यांच्यामध्ये संरक्षण क्षेत्रातही सहकार्याला सुरुवात झाली आहे. मग भारताने मालदीवला सुरक्षा व्यवस्था बळकट करण्यासाठी मदत करण्यास सुरुवात केली. अवकाश सहकार्य, ऐतिहासिक वस्तूंचे जतन, पर्यटन या क्षेत्रात दोन्ही राष्ट्रांनी करार केले आहेत. तसेच दहशतवादासारख्या समस्येशी लढण्यासाठी सुद्धा सहकार्य करायचे ठरवले आहे. आता आपण पाहूया भारत आणि अमेरिका. भारत आणि अमेरिका ही लोकशाही व्यवस्था असलेली दोन बलाढ्य राष्ट्रे आहेत. आपल्याकडे भारतात पण लोकशाही आहे, अमेरिकात पण लोकशाही आहे. आणि ही दोन कशी आहेत, लोकशाही असलेली बलाढ्य राष्ट्रे आहेत. अमेरिका सुरुवातीपासूनच भारताच्या संबंधात सर्वात महत्त्वाचा व्यापारी भागीदार होता. अनेक भारतीय लोक शिक्षण आणि नोकरी या निमित्तानं अमेरिकेत जात आहेत. आपल्याला माहीतच आहे, आपल्या येथील लोक जास्त करून अमेरिकेलाच नोकरीसाठी आणि शिक्षणासाठी जातात. तेथील या अनिवासी भारतीयांमुळे अमेरिका आणि भारत यांच्यात सांस्कृतिक, सामाजिक आणि आर्थिक संबंध वाढत गेले. शीतयुद्धानंतर भारत आणि अमेरिका यांच्यातील सुरक्षाविषयक संबंध मोठ्या प्रमाणावर वाढले. भारताने मुक्त अर्थव्यवस्थेचे धोरण स्वीकारल्यानंतर हळूहळू भारताचा आर्थिक प्रगतीचा वेग वाढू लागला आणि त्याचा परिणाम भारत आणि अमेरिका यांच्यातील व्यापारी संबंध अधिक दृढ होण्यात झाला. 1998 भारताने अणुचाचण्या केल्यानंतर काही काळ भारत आणि अमेरिका संबंधामध्ये तणाव निर्माण झाला होता. 1998 काय झालं, भारताने अणुचाचण्या केल्या, त्यामुळे काय झालं, दोघांच्या संबंधामध्ये थोडासा तणाव निर्माण झाला होता. त्यानंतर हे संबंध सुधारावेत म्हणून भारत आणि अमेरिका यांच्यामध्ये चर्चेच्या अनेक फेऱ्या घेतल्या गेल्या. चर्चेच्या या अनेक फेऱ्यामधून भारत अण्वस्त्रांचा जबाबदारीने वापर करेल असा अमेरिकेला विश्वास पटला. त्यानंतर भारत अमेरिका संबंधात आमूलाग्र परिवर्तन घडून आले. म्हणजे भारताने त्याला विश्वास दाखवला की जे अण्वस्त्र चाचण्या केल्या गेल्या, मग ते ज्या अण्वस्त्र आहे त्याचा जबाबदारीने भारत वापर करेल, कुठेही विनाकारण वापर करणार नाही असा अमेरिकेला विश्वास पटला. मग त्यानंतर भारत आणि अमेरिका यांच्या संबंधात
परिवर्तन घडून आले आणि 2005मध्ये झालेला संरक्षणविषयी सहकार्याचा करार आणि 2008मध्ये झालेला आण्विक सहकार्याचा करार हे भारत अमेरिका संबंधातील महत्त्वाचे टप्पे आहेत. 2005मध्ये कुठला करार झाले तर संरक्षणविषयक सहकार्याचा करार आणि 2008मध्ये झालेला आण्विक सहकार्याचा करार हे भारत आणि अमेरिकामध्ये महत्त्वाचे टप्पे आहेत. गेल्या 5 वर्षात भारत आणि अमेरिका यांच्या दरम्यान सर्व क्षेत्रात सहकार्याचे संबंध निर्माण झाले आहेत. 2005मध्ये भारत आणि अमेरिका यांच्यातील नागरी अणु सहकार्य कराराला भारताचे तत्कालीन प्रधानमंत्री डॉक्टर मनमोहन सिंग आणि अमेरिकेचे अध्यक्ष जॉर्ज बुश यांनी मान्यता दिली. 2008मध्ये आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा आयोगाने या कराराला मान्यता दिली. या करारामुळे भारताला इतर देशांकडून आण्विक तंत्रज्ञान मिळणे शक्य झाले. आता पाहूयात आपण भारत आणि रशिया. भारत आणि सोव्हिएत युनियन आत्ताचा रशिया यांच्यात सुरुवातीपासूनच मैत्रीचे संबंध होते. शीतयुद्धाच्या काळात 1971मध्ये त्यांच्यात मैत्रीचा करारही झाला होता. त्यातून संरक्षण विषयक तसेच आर्थिक आणि तंत्रवैज्ञानिक सहकार्याला मोठी चालना मिळाली. सोव्हिएत युनियनने भारताला मोठ्या प्रमाणात आर्थिक आणि लष्करी मदतही दिली होती. सोव्हिएत युनियनचे विघटन झाल्यानंतर भारताने रशियाशी संबंध वाढवण्याचा प्रयत्न केला. सुरुवातीला रशियातील राजकीय आणि आर्थिक समस्यामुळे संबंधामध्ये फारशी सुधारणा झाली नाही, परंतु 1996 नंतर भारत आणि रशिया यांच्यातील संबंध हळूहळू सुधारू लागले. लष्करी सामग्रीचे उत्पादन, खनिज तेल उत्पादन अशा क्षेत्रात भारत आणि रशिया यांनी संयुक्त प्रकल्प उभारले आहेत. भारत आणि रशियाचे संबंध कसे आहेत आपण पाहूया. भारत आणि सोव्हिएत युनियन आणि आत्ताचा रशिया यांचं काय होतं तर सुरुवातीपासूनच चांगले संबंध होते, मैत्रीचे संबंध होते. शीतयुद्धाच्या काळात 1971मध्ये त्यांच्यात मैत्रीचा करारही झाला होता आणि त्यातून संरक्षणविषयक तसेच आर्थिक आणि तंत्रवैज्ञानिक सहकार्यात मोठी चालनाही मिळाली होती. सोव्हिएत युनियनने भारताला मोठ्या प्रमाणावर आर्थिक आणि लष्करी मदतही केली होती. मग सोव्हिएत युनियनचे विघटन झाल्यानंतर भारताने रशियाशी संबंध वाढवण्याचा प्रयत्न केला, म्हणजे चांगले संबंधित प्रस्थापित व्हावा यासाठी प्रयत्न केले. मग सुरुवातीला रशियातील राजकीय आणि आर्थिक समस्यामुळे संबंधामध्ये फारशी सुधारणा झालीच नाही, परंतु 1996 नंतर भारत आणि रशिया यांच्यातील संबंध हळूहळू सुधारू लागले. कधी 1996 नंतर लष्करी सामग्रीचे उत्पादन आणि खनिज तेल उत्पादन अशा क्षेत्रात भारत आणि रशिया यांनी संयुक्त प्रकल्प उभारले आहेत. खनिज सामग्रीचे उत्पादन, खनिज तेल यांच्या उत्पादनामध्ये भारत आणि रशिया यांनी काही काही संयुक्त प्रकल्प उभारले आहेत. आता पाहूयात आपण भारत आणि युरोपीय राष्ट्रे. युरोपीय राष्ट्रे आणि भारत यांच्यामध्ये व्यापारी संबंध आहेत. प्रामुख्याने जर्मनी आणि फ्रान्स ही राष्ट्रे भारतात तंत्रज्ञान क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करतात. युरोपीय राष्ट्रे आणि भारत यांच्यामध्ये कसे आहेत व्यापारी संबंध आहेत, परंतु प्रामुख्याने जर्मनी आणि फ्रान्स ही राष्ट्रे जी आहेत ते भारतात काय करतात तंत्रज्ञान क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करतात. याशिवाय भारताला शस्त्रास्त्र निर्मितीचे तंत्रज्ञान देखील युरोपीय राष्ट्रांकडून मिळते. तर अभियांत्रिकी आणि माहिती तंत्रज्ञान या क्षेत्रात भारत मोठा निर्यातदार देश आहे. खुल्या व्यापारावर भर हे दोघांचेही प्रमुख उद्दिष्ट आहे. या व्यतिरिक्त भारत आणि युरोपियन राष्ट्रे इतर अनेक बाबतीत सहकार्याची भूमिका घेत आहेत. हवामान बदल, स्वच्छ ऊर्जा, संरक्षण उत्पादन, सायबर सुरक्षा, संशोधन, रेल्वे व्यवस्थापन, आपत्ती व्यवस्थापन, हवाई सुरक्षा, दहशतवाद या संदर्भात अनेक करार करण्यात आले आहेत. भारताच्या विकासाच्या दृष्टीने सहकार्य हे अत्यंत महत्त्वाचे आहे. भारत आणि युरोपीय राष्ट्र यांच्यामध्ये कसं आहेत व्यापारी संबंध आहेत. मग जर्मनी, फ्रान्स ही राष्ट्रे जी काय आहेत ती भारतामध्ये तंत्रज्ञान क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करतात. याशिवाय भारताला शस्त्रास्त्र निर्मितीचे तंत्रज्ञान देखील युरोपीय राष्ट्रांकडूनच मिळते. शस्त्रास्त्र निर्मिती कशी करायची ते तंत्रज्ञान युरोपीय राष्ट्रांकडूनच मिळतं भारताला. तर अभियांत्रिकी आणि माहिती तंत्रज्ञान या क्षेत्रात भारत मोठा निर्यातदार आहे. म्हणजे भारत काय करतं अभियांत्रिकी आणि माहिती तंत्रज्ञान आहे याच्याबद्दल दुसऱ्या देशांना माहिती देऊ शकतं. खुल्या व्यापारावर भर हे दोघांचेही प्रमुख वैशिष्ट्य आहे. जो खुला व्यापार करायचा असं दोन्ही राष्ट्र जे आहेत भारत आणि युरोपीय यांचा त्याच्यावरतीच भर आहे.
या व्यतिरिक्त भारत आणि युरोपियन राष्ट्रे इतर अनेक बाबतीत सहकार्याची भूमिका घेतात, म्हणजे एकमेकांना सहकार्य करतात. हवामान बदल, स्वच्छ ऊर्जा, संरक्षण उत्पादन, सायबर सुरक्षा, संशोधन, रेल्वे व्यवस्थापन, आपत्ती व्यवस्थापन, हवाई सुरक्षा, दहशतवाद या संदर्भात अनेक करार करण्यात आले. भारताच्या विकासाच्या दृष्टीने हे सहकार्य कसं आहे, अत्यंत महत्त्वाचं आहे. युरोपीय संघाची स्थापना कधी झाली? युरोपीय बाजारपेठ आणि युरोपीय चलन याविषयी माहिती मिळवा, हे तुम्हाला करायचं आहे. आता आपण पाहूया भारत आणि आफ्रिका खंड. भारत आणि आफ्रिका खंड यांच्यातील सहकार्यासाठी भारताने जाणीवपूर्वक पावले उचलली. भारत आणि आफ्रिका खंड यांच्यातील सहकार्यासाठी भारताने कसं आहे, म्हणजे भारताने जिकडे तिकडं मैत्रीचा हातच पुढे केला आहे. आफ्रिकेशी जवळचे संबंध असणे दोघांच्याही दृष्टीने फायद्याचे ठरणार आहे. आफ्रिकेतील अनेक देश वेगाने आर्थिक प्रगती करत आहेत. आफ्रिकेत तरुण वर्गाचा सर्वांगीण विकास होण्यासाठी मदत करण्याची तयारी भारताने दाखवली आहे. शिक्षण, कौशल्य, आरोग्य, विज्ञान, तंत्रज्ञान, शेती, पर्यटन अशा सगळ्याच क्षेत्रात विकास होण्यासाठी भारताने आर्थिक सहाय्य करण्याची, अनुदान देण्याची तयारी दाखवली आहे. तर भारताची ऊर्जेची गरज आफ्रिकेतील ऊर्जा संपन्न देश इजिप्त, नायजेरिया, अंगोला, सुदान भागवू शकतात. आफ्रिकेबरोबर व्यापार वाढवण्यासाठी भारत प्रयत्नशील आहे. भारत आणि आफ्रिका खंड आपण पाहणार आहे. यांच्यात कसं आहे, सहकार्यासाठी भारताने काय केलं आहे, सुरुवातीपासूनच जाणीवपूर्वक पावले उचलली आहेत. आफ्रिकेशी जवळचे संबंध असणे दोघांच्याही दृष्टीने फायद्याचे आहे, कारण हे दोघंही देश एकमेकांच्यावरती अवलंबून आहेत. आफ्रिकेतील अनेक देश वेगाने आर्थिक प्रगती करत आहेत. मग आफ्रिकेत तरुण वर्गांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी मदत करण्याची तयारी आपल्या भारताने दाखवली आहे. शिक्षण, कौशल्य, आरोग्य, विज्ञान आणि तंत्रज्ञान, शेती, पर्यटन अशा सगळ्या क्षेत्रात विकास होण्यासाठी भारताने त्यांना आर्थिक सहाय्य केले आहे. अनुदान देण्याची तयारी दाखवली आहे. तर भारताची ऊर्जेची गरज आफ्रिकेतील ऊर्जा संपन्न देश इजिप्त, नायजेरिया, अंगोला, सुदान भागवू शकतात. आफ्रिकेबरोबरच व्यापार वाढवण्यासाठी भारत प्रयत्नशील आहे. 2015 झालेल्या भारत आणि आफ्रिका शिखर परिषदेला आफ्रिकेतील सर्व 54 राष्ट्रांचे प्रतिनिधी उपस्थित होते. 2015 भारत आफ्रिका शिखर परिषद झाली होती. त्याच्यामध्ये जवळजवळ 54 राष्ट्राचे प्रतिनिधी उपस्थित होते. या परिषदेत अनेक जागतिक प्रश्नांवर चर्चा केली. कुठले प्रश्न होते? ते हवामान बदल, दहशतवाद आणि सागरी चाचेगिरी इत्यादी. आता भारत आणि इंडो पॅसिफिक क्षेत्रात प्रामुख्याने जपान, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि आग्नेय आशियाई राष्ट्रे यांचा समावेश होता. इंडो पॅसिफिक क्षेत्रामध्ये कोण कोण येतं? तर जपान, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड आणि आग्नेय आशिया ही सर्व राष्ट्रे यांचा समावेश होतो इंडो पॅसिफिकमध्ये. या सर्वच राष्ट्रांशी भारताचे घनिष्ठ आर्थिक आणि व्यापारी संबंध आहेत. या सर्व राष्ट्रांशी आपल्या भारताचे घनिष्ठ संबंध तर आहेतच, तेथील अनेक कंपन्यांनी भारतात गुंतवणूकही केलेली आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सामाजिक सुरक्षा, गुन्हेगारीचे हस्तांतरण, अंमली पदार्थ तस्करी विरोधातील मोहीम, पर्यटन, कला संस्कृती या क्षेत्रात विविध करार करण्यात आले आहेत. तर पायाभूत सुविधा, आर्थिक सहकार्य, संरक्षण, माहिती तंत्रज्ञान, अणुऊर्जा, रेल्वे अशा अनेक क्षेत्रातील विकासासाठी जपान भारताला सहकार्य करतो. भारताला सागरी क्षेत्राच्या विकासासाठी आणि सुरक्षेसाठी आर्थिक आणि तांत्रिक मदत देण्याचे जपानने मान्य केले आहे. भारत आणि इंडो पॅसिफिकमध्ये आपण बघितले कुठले कुठले देश येतात? जपान, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि आग्नेय आशियाशी राष्ट्र यांचा समावेश होतो. या सर्वच राष्ट्रांशी भारताचे कसे आहेत? घनिष्ठ आर्थिक आणि व्यापारी संबंध आहेत. तेथील अनेक कंपन्यांनी काय केले? भारतात गुंतवणूकही केलेली आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात कसं आहे? सामाजिक सुरक्षा, गुन्हेगारांचे हस्तांतरण, अंमली पदार्थ तस्करी विरोधातील मोहीम, पर्यटन, कला संस्कृती इत्यादी क्षेत्रात कसे विविध करार करण्यात आले आहेत. तर पायाभूत सुविधा, आर्थिक सहकार्य आणि संरक्षण, माहिती तंत्रज्ञान, अणुऊर्जा, रेल्वे अशा अनेक क्षेत्रातील विकासासाठी जपान भारताला सहकार्य करतो. म्हणजे भारताला सागरी क्षेत्राच्या विकासासाठी आणि सुरक्षिततेसाठी आर्थिक आणि तांत्रिक मदत देण्याचे काय केले आहे? जपाननं मान्य केले आहे. आणि दोन्ही देशांच्या तटरक्षक दल
नौदलामध्ये संयुक्त सराव होत आहे. आता आपण पाहूया भारत आणि आग्नेय आशिया. इंडोनेशिया, मलेशिया, सिंगापूर, फिलिपाईन्स, थायलंड, म्यानमार, व्हिएतनाम, लाओस, कंबोडिया आणि ब्रुनेई या आग्नेय आशियातील राष्ट्रांशी भारताचे कसे आहे सुरुवातीपासूनचे सलोख्याचे संबंध आहेत. आग्नेय आशियामध्ये कुठले कुठले देश येतात हे इंडोनेशिया, मलेशिया, सिंगापूर, फिलिपाईन्स, थायलंड, म्यानमार, व्हिएतनाम, लाओस, कंबोडिया आणि ब्रुनेई हे देश येतात आग्नेय आशियामध्ये. आणि यामध्ये कसं आहे भारताचे कसे आहे त्यांच्याशी कसे सुरुवातीपासून चांगले संबंध आहेत. 1991 नंतर भारताने आपल्या आर्थिक धोरणात बदल करून मुक्त अर्थव्यवस्था स्वीकारली. मुक्त अर्थव्यवस्था कधी आपल्याकडे स्वीकारली गेली तर 1991 नंतर. त्यानंतर आग्नेय आशियाई राष्ट्रांशी असलेल्या व्यापारी संबंधात अधिकच वाढ झाली. मग आग्नेय आशियाई राष्ट्रांशी व्यापार वाढवण्याचे हे धोरण पूर्वेकडे पहा लुक ईस्ट म्हणून ओळखले जाते. आग्नेयला पाहायचं आहे पूर्वेकडे पहा म्हणजे कसं त्यालाच लुक ईस्ट म्हणून ओळखले जाते. 2014 नंतर हे धोरण अधिक सक्रिय करण्यात आले. कृती करा ॲक्ट ईस्ट म्हणून हे धोरण सध्या ओळखले जाते. भारत आणि पश्चिम आशिया. पश्चिम आशियातील देश प्रामुख्याने तेल आणि नैसर्गिक वायूचा पुरवठा करणारे देश आहेत. भारताचे पश्चिम आशियाई राष्ट्रांशी पारंपरिक संबंध आहेत. भारत हा पश्चिम आशियाई राष्ट्रांकडून मिळणाऱ्या तेलावर अवलंबून आहे. आपल्याला माहीतच आहे ते. इराण, बहारीन, कुवेत, सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिराती या राष्ट्राकडून भारत तेलाची आयात करतो. तर शेतीसाठी आधुनिक तंत्रज्ञान आपल्याला इस्रायल या राष्ट्रांकडून मिळते. त्याचप्रमाणे संरक्षण विषयक आधुनिक सामग्री देखील इस्रायलकडून मिळते. शिवाय नोकरी व्यवसायानिमित्त अनेक भारतीय तेथे राहत आहेत. त्यांचेही आपल्या आर्थिक व्यवस्थेतील योगदान महत्त्वाचे आहे. भारत आणि पश्चिम आशिया आपण पाहूया. पश्चिम आशियातील देश प्रामुख्याने आपल्याला काय करतात तेल आणि नैसर्गिक वायूचा पुरवठा करतात. मग भारताचे पश्चिम आशियाई राष्ट्रांशी कसे आहेत पारंपरिक संबंध आहेत, चांगले संबंध आहेत, फार पूर्वीपासूनचे संबंध आहेत. भारत हा पश्चिम आशियाकडून राष्ट्राकडून मिळणाऱ्या तेलावर अवलंबून आहे. इराण, बहारीन, कुवेत, सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिराती इथे कसे आहेत तेलाच्या खाणी आहेत. मग या राष्ट्रांकडूनच भारत तेलाची आयात करतो. तर शेतीसाठी आधुनिक तंत्रज्ञान आपल्याला इस्रायल या राष्ट्राकडून मिळते. आता शेतीसाठी सगळ्यात जास्त प्रसिद्ध असलेलं राष्ट्र कुठलं आहे तर इस्रायल. मग त्यामुळे शेतीसाठी आधुनिक जे तंत्रज्ञान आहे याचं आपल्याला इस्रायलकडून राष्ट्राकडून तंत्रज्ञान मिळतं. त्याचप्रमाणे संरक्षणविषयक आधुनिक सामग्री देखील आपल्याला इस्रायलकडूनच मिळते. शिवाय नोकरी व्यवसायानिमित्त अनेक भारतीय तेथे राहत आहेत. त्यांचेही आपल्या आर्थिक व्यवस्थेतील योगदान कसं आहे महत्त्वाचं आहे. सर्व राष्ट्रांशी मैत्रीपूर्ण संबंध राखणे आणि स्वतःबरोबरच इतर राष्ट्रांचाही विकास होईल यासाठी एकमेकांना मदत करणे हा भारताचा परराष्ट्र धोरणाचा मुख्य उद्देश आहे. आत्तापर्यंत आपण पाहिलं सर्वच राष्ट्रांशी भारताने मैत्रीपूर्ण संबंध ठेवले आहेत. मैत्रीपूर्ण संबंध वाढवत आले आहे. एकमेकांना आर्थिक मदतही करत आहेत सगळे राष्ट्र एकमेकांना. मग मैत्रीपूर्ण संबंध राखणे, स्वतःबरोबरच इतर राष्ट्राचाही विकास होईल, प्रगती होईल यासाठी एकमेकांना मदत करणे हे भारताच्या परराष्ट्र धोरणाचा कसा आहे प्रमुख उद्देश आहे. भारत आणि जगातल्या महत्त्वाच्या देशांमधील संबंधाचा थोडक्यात आढावा आपण इथे घेतला. आपण बघितलं भारत आणि जगातले इतर देश आहेत यांचे संबंध कसे आहेत, भारताने कसा त्यांच्याशी संबंध प्रस्थापित केला, कशा प्रकारे मदत केली, काही राष्ट्रांनीही आपल्याला मदत केली आहे. म्हणजे प्रत्येक राष्ट्राला एकमेकांवरती अवलंबून राहणे गरजेचे आहे. म्हणून सर्व राष्ट्रांनी एकमेकांशी मैत्रीचे संबंध ठेवलेले आहेत. आता आपला पाठ इथे संपलेला आहे. पुढील प्रकरणात आपण काही महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय आणि जागतिक समस्यांचा अभ्यास करणार आहोत. धन्यवाद. मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल ना तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. त्याचबरोबर यांसारखे नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजेच मी जेव्हा यांसारखे नवनवीन व्हिडिओज अपलोड करेन तेव्हा तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळत राहील. मित्रांनो, असेच छान आणि मस्त व्हिडिओ या चॅनलवरती अवेलेबल आहेत. चला तर मित्रांनो,
आता या ठिकाणी आपण इथेच विश्रांती घेऊया. पुन्हा भेटूया नवीन पाठासोबत, नवीन व्हिडिओसोबत, नवीन टॉपिकसोबत. तोपर्यंत पाहत रहा एस क्लास एज्युकेशन बाय सुहानी, तेही सुहानी सूर्यवंशी या चॅनलवरती. सो फ्रेंड्स, थँक यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. सी यू इन नेक्स्ट व्हिडिओ.